तस् भगवतो सम्मा सम्बुद्धस्य ये च बुद्धाय तीता च ये च बुद्धाय नागता पच्चुपन्ना च ये बुद्धा सर्वदा ये जायतीता च ये च धम्माय नागता पच्चुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा ये च संघायतीता च ये च संघाय नागता पच्चुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा। महाकारुणिक तथागत भगवान अरहत सम्यक संबुद्ध भगवंतांनी सुवाख्यात केलेला सुस्पष्ट केलेला जो धारण करण्यायोग्य असा सद्धम्म आणि संघगुणांना धारण करून भगवंताच्या सद्धम्मामध्ये ज्यांनी परिपूर्णता परिशुद्धता प्राप्त केलेली आहे, आपलं अनर्यत्व नष्ट करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून आर्य पुद्गल संघ म्हणून त्यांना आर्य पुरीसोस असं म्हटलं जातं, अशा पूजनीय संघाला बुद्ध धम्म संघाला तीन वेळा वंदन करून प्रणाम करून नमन करून युगायुगातले हे बुद्ध शासनातले चढाव उतार आले। या चढाव उतारांमध्ये जाती व्यवस्था नावाचा भयंकर रोग या देशाला लागला। या रोगातून सुटका करायची कशी, या रोगातून सुटका करण्यासाठी ज्या डॉक्टरांचा जन्म झाला त्या डॉक्टरांच्या सहचारिणी सगळ्यांची आई ती रमाई, तिचा आजचा स्मृती दिवस। या स्मृती दिवसाच्या प्रसंगावर हे दोघेही पती पत्नी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्या सांसारिक जीवनामध्ये जे चढाव उतार आलेत आणि गोवऱ्यातनं रमाईनी बॅरिस्टर घडवला कसा, गोवऱ्या थापून पैसे बाबासाहेबांना पाठवायचे। त्यामुळं हा मोठा आदर्श आपल्याकडे आहे, ज्यामुळे पती पत्नीचं नातं असावं कसं ते तर धम्मात आले नव्हते। अर्थात बाबासाहेब धम्मात आले नव्हते, बाबासाहेब तर शिकतच होते, कोणतं चांगलं आणि कोणतं वाईट हे अजून ठरवायला होते। तरी मात्र ज्या ब्राह्मणी धर्मामध्ये त्यांचा जन्म झाला त्या ब्राह्मणी संस्कारामध्ये वाढता वाढता त्यांचं लहानपणीच लग्न झालं। लग्न झाल्यानंतर केवढं मोठं शिक्षण झालं। त्यांच्या आयुष्यात ही जी रमाई आली, जिला आपण रमाईच म्हणतो, रमाईचा हा अनपढ, पण बाबासाहेबांनी जे शिकवलं, लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं आणि पुढे सांसारिक जबाबदारीची ठेवण, एका सुशिक्षित माणूस हा 32 डिग्र्या कमावणारा आणि एवढा मोठा हा युग पुरुष, त्यांची बायको अनपढ, तरी त्या अनपढ पतीची सेवा करताना हे खरं आहे की तुम्ही सगळ्या नवऱ्याच्या गुलामगिरीत राहताय की नाही। रमाईला रोज माहिती होऊन गेलं की माझे साहेब ऐकत नाही। जेव्हा साहेबांचा आवाज वाढला की रमाई चुप बसायची, रमाई चुप बसायची। गांधी आणि आंबेडकर यांचा संवाद, गांधी अस्पृश्यांची आदिवासींची बाजू घेऊन, दबलेल्या लोकांची बाजू घेऊन लढायचे, तर उच्चवर्णीयांची बाजू घेऊन गांधी लढायचे।
या दोघांची लढाई जीवनभर चालली. या जीवनभरच्या लढाईत मात्र गांधींनी हार मानली. गांधींनी खरंच हार मानली. गांधींनी जर हार मानली नसती ना तर एक वेगळं चित्र उमटलं असतं. गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदारसंघाची केवळ मागणी केली नाही तर हिरावून आणला. म्हणजे आपल्याला 2 मतं टाकण्याचा अधिकार मिळाला होता. त्याचा जर अंमल झाला असता तर 2 मतं टाकण्याचा अधिकार एकीकडे उच्चवर्णीय आणि दुसरीकडे अस्पृश्य लोक, आदिवासी लोक, स्वतंत्र मतदारसंघ मिळाला असता तर बॅलन्सिंग पॉवर राहिलो असतो. पण ते होऊ शकलं नाही. शेवटी संयुक्त मतदारसंघ मान्यता करावी लागली, मान्यता द्यावी लागली. अर्थात गांधी याविरुद्ध पुण्यामध्ये येरवड्याच्या तुरुंगाच्या समोर आमरण उपोषणाला बसले आणि पत्रावर पत्र, धमक्यावर धमक्या जेव्हा घरी यायच्या तेव्हा रमाईला वाटायचं हे काही खरं नाही. कोणता दिवस कसा जाईल, कोणता दिवस कसा जाईल याचा नेम नाही. असुरक्षितता तिला वाटायची. म्हणून माझ्या साहेबाला कोणी करेल की नाही काही, संध्याकाळी साहेब वापस येतील काय याची गॅरंटी तिला नव्हती. पारंपरिक ज्या जुन्या चालीरीतीमुळे ती पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती. समजलं? जेव्हा येरवड्यात महात्मा गांधी आमरण उपोषणाला बसले, कशासाठी? स्वतंत्र मतदारसंघ मिळाला म्हणून. आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला घरी आले आणि साहेब किती धमक्या येत आहेत, सकाळी तुम्ही जातात, सायंकाळी वापस याल याची मला माझ्या मनात भय निर्माण होतो. वापस येतील की नाही. साहेब एवढे धमकीचे पत्र आणि प्रत्यक्ष येऊन सांगा तुमच्या साहेबांना, नाहीतर तुम्ही जिवंत मारण्याच्या धमक्या. घरी आल्यानंतर रमाई बाबासाहेबांना म्हणतात, साहेब तुम्हाला नाही माहितीये की किती धमक्या येतात, धमक्यांची पत्र येतात, प्रत्यक्ष धमकी देऊन लोक निघून जातात, किती रिपोर्ट तुम्ही देणार आहात. त्यामुळं बोंबा इकडे इकडे सुरू आहेत की बाबासाहेब आंबेडकर हे मान्य करत नाही, गांधींची भेट घेत नाही. गांधी जर मेले ना तर सारं खापर साहेब तुमच्यावरती फोडलं जाईल. हे खरं आहे की रमाईची कोणतीच गोष्ट बाबासाहेब ऐकत नव्हते. म्हणून काय आपली मुजोरी करत होते असं नाही. आता हे जे मानस असतं ना, माझं म्हणण्याचं, हे मानस बाबासाहेबांच्या मुळे तिचं तुटलं. आपलं दुखणं मग तर तिनं सांगणंच सोडलं होतं. बाबासाहेब काय सांगायचं, जीव मुठीत घेऊन जगायचं. आपलं काय दुखणं होतं नाही सांगायचे. बाबा ज्यावेळेला रमाई मरण पावली, आज 28 ज्या तारखेला 27 तारखेला आक्सा बोक्षी रडत राहिले. दुसऱ्या दिवशी 28ला ते स्मशान घाटात गेले आणि स्मशान घाटात आक्सा बोक्षी रडत राहिले. आपल्या मुलाबाळांसाठी जेवढे ते रडले नाहीत ना तेवढे ते रमाईसाठी रडले. अर्थात कार्यकर्ते समजवायचे, पण रमाईसाठीच रडणं हे मोठ्या म्हणजे अजून
जेवढी मुलं बाळ मेली ना, जेवढा रड आला नाही ना तेवढे बाबासाहेबांना रमाई गेल्यानंतर स्मशान घाटात जाऊन जेवढे ओक्साबोक्षी रडले, त्यांचे जे सगळे साक्षीदार लोक अजूनही आहेत. अर्थात टीबी झाली होती तरी रमाई काही तक्रार नव्हती करायची, आणि शेवटी मरण पावली ना. मी माझ्या स्वतःच्या घराकडे लक्ष दिलं नाही, ते बाबासाहेबांच्या लक्षात आले. घटना घरी कित्येक झाल्या तरी बाबासाहेब या सामाजिक चळवळीसाठी धावून जायचे. म्हणजे तुळशीपत्र फेकणं यालाच म्हणतात की नाही. एक दोन वेळा तक्रारी केल्या तर केल्या, मग रमाईनी तक्रारीच करणं सोडून दिलं. उलट माझे साहेब माझ्यासाठी नाही करत ना काही, तर लोकांसाठी तरी करतात ना. बरं, त्यांच्यासाठी तरी काय करतात, असं त्यांच्यासाठी काय करत नाही ते पहा. हा बोधिसत्वाचा जन्म जो असतो ना, ही बोधिसत्वाची जीवन यात्रा, बोधिसत्वाची जीवन यात्रा हा जो प्रसंग असतो, बोधिसत्वातल्या जीवनातल्या चढाव उतार जे येतात, त्या चढाव उतारांना कसं सामोरे जातात. या चढाव उतारांमध्ये सामोरे जाताना ज्या वेळेला गांधीला वाचवा, गांधी जर मरतील ना, सारं खापर तुमच्यावर 10 देश फोडेल. आणि मला असं नाही वाटत माझ्या साहेबांवरती असा आरोप येईल. म्हणून गांधीला वाचवावं, ती काय म्हणते, तिला समजवता करू नका असं नाही म्हणत, ती समजवता करा असं नका म्हणत, नाही म्हणत ती. गांधीला वाचवावं, गांधीला जर वाचवलं ना तेवढंच एक माईक. आणि तेच ऐकलं बघा, रमाईची काही गोष्ट अजिबात नाही ऐकल्या, पण ही गोष्ट ऐकली आणि गांधीला वाचवलं. काय गांधींविषयी बाबासाहेबांच्या मनामध्ये द्वेष होता का? एवढे गांधीला टोचून बोलत, बाबासाहेबांसारखा टोचून बोलणारा गांधीला कोणीच नाही. म्हणजे हा एवढा ढोंगी संत या शब्दात बाबासाहेबांनी त्यांना बोलले. ही इज अ फर्स्ट हिपोक्राइट सेंट इन इंडिया. हा या देशातला पहिला ढोंगबाज संत आहे, ज्याला संत संत म्हणत ना. तर ढोंगी आहे, हिपोक्रॉट आहे. तो एकीकडे सांगतो दुसरं, करतो दुसरं. या शब्दात एवढी घनघोर टीका दुसऱ्या व्यक्तीने, कुठल्याही व्यक्तीने बाबासाहेबांनी जेवढी टीका केली ना, दुसऱ्यांनी नाही केली. म्हणजे ढोंग याच नाव गांधी. तरी मात्र गांधी मरण पावल्यानंतर आयुष्यभर झगडत राहिले. गांधी मेल्यानंतर मात्र दुःख नाही झालं. नाथूराम घोषांनी गोळ्या मारून जी हत्या केली, बाबासाहेबांना दुःखच झालं. गांधींनी जो समझोता केला, तो समझोता जाणीवपूर्वक करावा लागला. देशाचं संविधान तयार होत होतं आणि हे गांधीला कळत होतं की या देशाचं संविधान लिहिणं जगात सगळ्यात मोठं कठीण काम. आणि याची जबाबदारी गांधी नाही कळलं की यामध्ये जेवढे लोक या संविधान समितीमध्ये आहेत, यामध्ये डॉक्टर आंबेडकरांसारखा माणूस, हुशार माणूस नाही, हे गांधींना कळून चुकलं. कारण प्रोफेसर नरसिंहराव जे राज्यशास्त्रामध्ये गोल्ड मेडलिस्ट असताना, त्यांच्याकडे प्रारूप, हे संविधानाचं प्रारूप लिहायला दिलं गेलं होतं. ते प्रारूप लिहायला दिल्यानंतर त्यांचं जे दस्तावेज होतं, त्यामध्ये हे केवळ भांडवली दस्तावेज आहे अशी टीका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. हा टॉलस्टॉयचा प्रभुत्व प्रभारी, टॉलस्टॉयचा हा फॉलोअर महात्मा गांधी म्हणून गांधी समाजवाद, गांधीवादी समाजवाद असं जे शब्द बोललं जातं, टॉलस्टॉयच्या विचारांचा प्रभाव गांधींवरती होता. आणि ज्यामुळं
या काल्पनिक समाजवाद्याची ही संपूर्ण संकल्पना गांधीच्या मनात होती. पण ब्राह्मणवादाचे शेवटपर्यंत शिकारच राहिले गांधी, कारण त्यांनी वर्ण व्यवस्थेचं समर्थन केलं. बाबासाहेब म्हणून त्यांना वर्ण व्यवस्थेचा समर्थन करणारा व्यक्ती तो पुरोगामी होऊच कसा शकतो? होऊच शकत नाही. त्यामुळं गांधींशी आणि बाबासाहेब आंबेडकरांशी जीवनभर संघर्ष चालत राहिला. संविधान समितीमध्ये ज्यावेळेला गांधींनी प्रत्यक्ष बॅरिस्टर डॉक्टर BR आंबेडकर हे या मसुदा समितीचे अध्यक्ष राहतील, एकाही माणसाने विरोध केला नाही केला. म्हणजे गांधी स्वतः मजबूर झाले की दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीमध्ये हे संविधान लिहिण्याची पात्रता नाही आहे. हे गांधीला स्वतः कळून आलं. नव्हे, ज्या वेळेला संविधान समितीमध्ये असताना, मसुदा समितीचे अध्यक्ष असताना बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुदत ही संपत आली, तेव्हा बंबई राज्यातनं बॅरिस्टर खेरांना, मोरारजींना पत्र पाठवली आणि त्यांना पत्र पाठवून बॅरिस्टर BR आंबेडकरांची संविधान समितीतली मुदत संपलेली आहे, तुम्ही बंबई राज्यातनं पाठवा. शेवटी पाठवावं लागलं, मजबूर झाले गांधी. हे माहिती होतं गांधींना की या देशाचं संविधान लिहिणं हे सगळ्यात मोठं कठीण काम आहे आणि ही जबाबदारी बॅरिस्टर आंबेडकरच. सत्तेचं जसं हस्तांतरण होतं, त्या हस्तांतरांमध्ये जे नव सरकार येतं, त्या सरकारमध्ये बॅरिस्टर आंबेडकर आहेत काय? जेव्हा पंडित नेहरूंना विचारतात महात्मा गांधी, तेव्हा त्यांचं नाव नसतं, जगजीवन रामांचं नाव असतं. त्या मंत्रिमंडळात बाबासाहेबांना वाटायचं की मला नियोजन आयोग हवा. बघा, बाबासाहेबांचं तर नावच नव्हतं. बाबासाहेबांना अरे पंडित नेहरू, गांधींनी एवढं हेडसावलं ना, खूप थंडकावलं पंडित नेहरूंना. अरे बॅरिस्टर आंबेडकरांसारखा हुशार माणूस नाही आहे, हे मी पक्क जाणलाय. आणि तो माणूस एवढा हुशार, या हुशार माणसाशी, हुशार व्यक्तीशी या देशाच्या कल्याणासाठी योग्यपणे त्यांचा वापर व्हायला हवा. त्यांचं हे संगणक, त्यांचे कम्प्युटर सारखं डोकं दुसऱ्याचं नाही आहे. त्यामुळे जगातले पुढे पुढे सगळेच राज्यशास्त्रज्ञ संबोधू लागले बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान जगातल्या नंबर 1 वर संविधान. हे सारं जग, साऱ्या जगातले राज्यशास्त्रज्ञ मान्य करतात. सगळ्यात मोठी लोकशाही, आणि लोकशाहीची संकल्पना ही भांडवली संकल्पना आहे, असं सगळे भांडवलशाहीच्या युगातील सगळे राज्यशास्त्रज्ञ म्हणतात. लोकशाही ही भांडवली संकल्पना आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये ओतप्रोत भरलेली ही जनतंत्राची, लोकशाहीची संकल्पना मी माझे गुरु भगवान बुद्ध यांचे पासून उचललेली आहे. प्रजासत्ताक, प्रजेची सत्ता, प्रजासत्ता. भगवान बुद्ध राजे महाराजे लोकांना उपदेश करून बोलत, महाराज ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे. तुमच्या पुत्राचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या संपूर्ण गरजांची पूर्तता तुम्ही कशी करताय? ही प्रजा ना तुमच्या पुत्रासारखी आहे. प्रजातंत्र. बघा, राजा आता राणीच्या पोटातनं नाही, तर तो मतपेटीतनं निवडला जाईल. पहा, एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य, याची लढाई दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये केली आणि अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकांमधली दरी मिटवण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ किती आवश्यक आहे हे साऱ्या जगाला समजावून सांगणारा विद्वान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे स्टेट्स अँड मायनॉरिटीज, संस्थान आणि अल्पसंख्याक, बहुसंख्याक लोक नेहमीच अल्पसंख्याकांवरती अन्याय अत्याचार करतात. त्यामुळे त्यांना दोन मताचा अधिकार देऊन हा बॅलन्सिंग पॉवर टिकवून ठेवावा. कुठल्याही राज्यशास्त्रज्ञांच्या चित्तात ही गोष्ट प्रसवलेली नाही. ही गोष्ट जगातल्या दुसऱ्या कुठल्याही विद्वानांच्या चित्तामध्ये उत्पन्न झाली नाही. ती केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या.
राज्यशास्त्रज्ञाच्या पातळीवर राज्यशास्त्रज्ञांच्या राज्य चालवण्याच्या ज्या सगळ्या प्रक्रिया अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकांमध्ये हे ताळमेळ बसवायचा कसा, याविषयीचं जे चिंतन, ज्यात स्वतंत्र मतदार संघ निर्माण करून ही दरी मिटवता येईल, हे शोषण मिटवता येईल, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चिंतन नवीन होतं. ते लागू झालं असताना तर आज वेगळं चित्र असतं, पण ते लागू झालं नाही. संयुक्त मतदार संघाच्या या संपूर्ण प्रक्रिया सुरू झाली. 26 जानेवारी 1950 ला हे संविधान सुरू झालं. व्यक्ती ती झुग्गी झोपडीतली असो की जंगला पहाडातली असो, एक व्यक्ती एक मत एक मूल्य. राजा आता राणीच्या पोटात नाही, तो मतपेटीतलं निवडला जाणार. आणि मतपेटीत नाही, ही न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव हे मानवी मूल्यांचे जे तत्व आहे ना, दुसऱ्या विश्वयुद्धानंतर राज्यशास्त्रज्ञांमध्ये एकीकडे साम्राज्यवादाची उच्चतम विकास अवस्था म्हणजे पुंजीवादाची, भांडवलशाहीची उच्चतम अवस्था म्हणजे साम्राज्यवाद. साम्राज्यवाद्यांच्या या चंगुळीमध्ये लोकशाही हे तंत्र, भांडवली देश, हे सगळे देश आहेत ना लोकशाही लोकशाही, ती सगळी भांडवली लोकशाहीची संकल्पना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली भांडवली लोकशाहीची संकल्पना नाही, लोकतंत्र, जनतंत्र, जे बुद्धांनी प्रसवलेलं होतं. सम्यक संबुद्ध सिद्धार्थ गौतम एका कालखंडामध्ये ते चक्रवर्ती सम्राट होते. त्यामुळे या सगळा आशय कूटदंत सुत्तात पाहायला मिळतो आपण. ज्यावेळेला ते जगाचे राजे होते ना, महासुदर्शन नाव होतं त्यांचं, कुशीनगरी मोठी राजधानी होती, जगाचे राजे होते. बाबासाहेब देखील हे कूटदंताचं सुत्त, ज्यावेळेला संविधान लिहिताना तळेगाव मध्ये काही कागद लिहिले, तळेगाव मध्ये ज्या घरात राहिले ना, त्या तळेगावच्या घरात, ज्या जे तळेगाव आहेत ना, जिथे टेबल खुर्ची अजून ठेवलेलं आहे, ते कपाट ठेवलेलं आहे, तिथनं ही कॉन्सेप्ट त्यांनी जी कशी क्लिअर केली, राजा भवतु धम्मिको, राजा जर धार्मिक झाला तरच लोकांचं कल्याण करू शकतो. म्हणून त्यांनी लोककल्याणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 30 सप्टेंबर 1956 ला धर्मांतराच्या अगोदरच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची घोषणा केली. शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित करून, आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्याचं संविधान पहा आणि जगातल्या सगळ्या पार्ट्यांचे जाहीरनामे पहा. बाबासाहेबांनी लिहिलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय संघटनेची घटना, त्यांच्या अनुयायांनी पुढे 3 ऑक्टोबर 1957 ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही संघटना, राजकीय संघटना स्थापन केली. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि दी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तीनही संघटना हात हात घालून चालायच्या. आयुष्यभर जन्मापासून तर मरेपर्यंत या तीनही संघटनांमध्ये राहायचं, बाबासाहेबांची धारणा. जगाच्या व्यापक पातळीवर घेऊन जायच्या. आणि बुद्धांनी जो उपदेश, जो न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव, पहा बाबासाहेबांचे जनतंत्राची संकल्पना बुद्धांची कशी मांडणी केली. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्यांच्या आधारावर रक्ताचा एकही थेंब न सांडता हे समतामूलक जीवन पद्धती म्हणजे लोकतंत्र, लोकशाही. ही लोकशाहीची एवढी सबळ व्याख्या जगातल्या कुठल्याही राज्यशास्त्रज्ञांना करता आली नाही. ज्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या फ्रेंच राज्य क्रांतीतनं घेतल्या नाहीत, त्या ज्या थिअरी, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आहे ना, हे 3 शब्द नेपोलियन बोनापार्टनी आणले होते. गुलामांचा जो संघर्ष पुढे आला होता, त्या नेपोलियन बोनापार्टवर देखील धम्म संस्कृतीचा प्रभाव आहे असं अमर्त्य सेन, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी स्टेट सोशलिझम ही जी संकल्पना प्रत्यक्ष राबवायची कशी, त्याचं जे अध्ययन, ज्या माणसांनी जे गोल्ड मेडल त्यांना मिळालं, डॉक्टर अमर्त्य सेन, ज्यामुळं
जे वैभव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निर्माण करायचं होतं, ही इकॉनॉमी, अर्थव्यवस्था, रुपया, या रुपयाची ठेवण करायची कशी, जे प्राचीन काळात जे कारशापण होते, या कारशापणाचं चलन कसं असायचं, हे लोकतंत्राची ही जी भूमिका, भिक्खू संघाची घटना, भिक्षू संघाचा विनय, भिक्षू संघ ज्या वेळेला एखाद्या विषयावर मनमुटाव व्हायचा, त्यावेळेला एक लोखंडाची पेटी असायची आणि त्या पेटीत एवढे एवढे लाकडाचे तुकडे, ओंडके, ज्यांना शलाका म्हणत, त्या शलाका टाकून बहुमतानं निर्णय घ्यायचे. ही मूळ लोकतंत्राची आद्य संकल्पना होय बुद्धांची. त्यामुळे मी माझे गुरु भगवान बुद्ध यांचे पासून उचललेली ही जनतंत्राची संकल्पना आहे. याचा प्रभाव साऱ्या जगावर झाला. दुसऱ्या विश्वयुद्धानंतर जे जे राष्ट्र स्वतंत्र झाले, त्या सगळ्याच राष्ट्रांच्या संघटनांचे, ज्या संविधानांमध्ये हे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव हे शब्द भरले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आहे, पण न्याय हा जो शब्द आहे ना, बाबासाहेबांनी रेटला. न्याय म्हणजे काय, आपण म्हणतो ना, सुपटिपन्नो भगवतो सावक संगो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो. न्यायपटिपन्नो, न्याय म्हणजे न्याय. न्याय म्हणजे काय होतं माहिती आहे, सत्य. ज्या सत्यमेव जयते, पहा तिथे आहे ना 4 सिंहाची राजमुद्रा, त्याच्या खाली लिहून. आता दुसरंच कार्य लिहिलं, दुसरंच लिहून टाकलं बरं. ते सुप्रीम कोर्टाचं जे सिम्बॉल आहे ना, सुप्रीम कोर्टात जे ठरवलेलं, ते या सरकारांनी बदललेलं आहे. तिथे धर्मश्य संस्कृत मध्ये लिहिले, आता धर्मश्रेष्ठ आहे म्हणून लिहिलंय. समजलं? ते हे घटनेची पायमल्ली आहे, संविधानांच्या प्रतीकांची पायमल्ली आहे. त्यामुळे ते सुधारणा म्हणून या संविधानाला बदलण्याचं ते षडयंत्र निर्माण करत आहेत. सुरुवातीला दहाडणारा वाघ नवी संसद निर्माण केली, ती दहाडणारा, त्यावर विपक्षवाले बोलले, त्याच्यामुळे तो दहाडणारा वाघ बाजूला ठेवला. ही शिवाची, दहाडणारा शिव ना, ते ही शिवाची जी राजमुद्रा दिसते ना आपल्याला, भारतीय बांधवानो पाहिरे गड्याने शिवाची पिलं कशी मारती उड्या, हे 4 शिवाची मूर्ती म्हणजे भगवान बुद्धांचा भिक्खू संघाचं प्रतीक. 4ही दिशेला सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भिक्खू संघ. बाबासाहेबांनी म्हणून या संविधाना अभिमुख देशाच्या राष्ट्रपतीच्या निवासस्थानावर धम्मचक्र प्रवर्तनाय असं लिहिलंय. भगवान बुद्धांची मूर्ती ठेवली, अशी आशीर्वाद मुद्रा, चालती फिरती. धम्मचक्र प्रवर्तन आहे, त्या निवासस्थानावर लिहिलं. लोकसभेत, राज्यसभेत अध्यक्षांच्या खुर्चीच्या पाठीमागे धम्मचक्र प्रवर्तन आहे लिहिलं. अजून यावर चर्चा नाही आहे बरं संसदेमध्ये, अजून चर्चा नाहीये. तुमची संसद आंधळी, लंगडी, बहिरी, तिला मारला, ती झाली मुकी. कोण सांगणार आहे? घटनेचं 21वे कलम या देशातल्या सगळ्याच लोकांच्या कल्याणासाठी, जे सत्तेवर आले त्यांनी या सगळ्या जमिनीचा आणि सगळ्या कारखान्यांचं राष्ट्रीयकरण करायचं, लोकांच्या, राज्याच्या मालकीचं करायचं आणि सगळ्या लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता राज्यांनी करायची. हे नियोजन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं होतं, नियोजन खातं माझ्या हातात आलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात नियोजन खातं नाही, कायदा मंत्र्याचं आलं. शेवटी अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचा 340, 41 आणि 42 या कलमांमध्ये अनुसूचित जाती पहिल्यांदा, अनुसूचित ओबीसी आहे, अनुसूचित जाती, नंतर जमाती, एकूण त्यांच्या कल्याणासाठी ज्या आरक्षणाची नोंद केलेली आहे. राजकीय आरक्षण हे 10 वर्षापर्यंत ठेवू. त्यामुळे हे आरक्षण नसतं तर हे अनुसूचित जातीचे आणि जमातीचे खासदार ना आमदार होऊ शकले नसते. हे कमीत कमी हे आरक्षण असल्यामुळे तरी त्यांचं त्या संसदेमध्ये, विधानसभेत, विधान परिषदेमध्ये त्यांची प्रवेश तरी होऊ शकतो, नाहीतर कठीण झालं असतं. बाबासाहेबांनी ही जी यंत्रणा, जी स्वतंत्र मतदारसंघाची ती जर राबवली असती तर एक चित्र अलग राहिलं असतं.
बॅलन्सिंग पॉवर आजपर्यंत कुठलाही प्राईम मिनिस्टर निवडून देण्याचं तंत्र 2 मताचा अधिकार असल्यामुळे बॅलन्सिंग राहिलं असतं. आपल्या मताचा प्राईम मिनिस्टर राहिला असता, नव्हे तर आपलाही माणूस राहू शकला असता. आता तर किती गंमत आहे, तुम्ही काही किती उबळ करा, तुमचा प्राईम मिनिस्टर होईल याची बाबासाहेब बोलले की आमच्यातला एक प्राईम मिनिस्टर होईल. काय कसा होणार आहे, कसा होणार आहे, कोण करणार आहे, तुम्ही कसे निवडून येणार आहेत? तुमच्या निवडणूक सूचीमध्ये तुमच्या कोणत्या कार्यक्रमाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या काळात तेवढे तरी खासदार होते, आमदार होते. आता तर शून्यावर आहोत आपण. विचार करा, बाबासाहेबांच्या या चळवळीचं होईल काय भविष्यात. म्हणून शिक्षण हा रोग आहे ना, जाती व्यवस्थेचा रोग बाबासाहेब बोलले होते शिक्षणातूनच मिटवता येईल. बाबासाहेबांनी 32 डिग्र्या घेतल्या आणि 35 वर्ष लागले समजायला की या जाती व्यवस्था या देशात कशी नष्ट होईल, कशी नष्ट होणार आहे. म्हणून 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्याला मोठी सभा भरवली. मोठी सभा, स्वतंत्र या महारांची सभा. 1 जानेवारी 1927 ला पहिल्यांदा भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळ गेले. शमन संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची जी हरदरार आहे, आमचा पराभवाचा इतिहास आहे. सम्राट अशोक आणि तो मौर्य राजांचा हा कालखंड, शेवटचा राजा बृहद्रथ, त्याची कप्तानी बृहद्रथ आहे. बृहद्रथांची हत्या केली पुष्यमित्र शुंगानी, आणि त्यांची सत्ता ज्या दिवशी सम्राट अशोकाचा हा धम्म विजय दिवस ना, त्याची धम्म दीक्षा झाली, तोच दिवस हेरला. आणि त्याच दिवशी सम्राट अशोकांचा हा शेवटचा पळणा तो बृहद्रथ, त्याची पुष्यमित्र शुंगानी त्याला पकडलं, त्यांची शस्त्र हिसकावून घेतली, त्याला नजरबंद केलं. आणि या तब्बल 15 दिवसानंतर कार्तिक अमावस्येच्या दिवशी म्हणजे दिवाळीचा दिवस, ज्या दिवशी 84,000 महास्तूपाची एकाच वेळेला भगवान बुद्धांच्या धातूंची प्रतिष्ठापना करून पूजा केली, तेल बजवतो तेलाचे दिवे लावून, घन सारप दीपेन दीपेन तमधंसिना तिलोक दीपं संबुद्धं पूजयामि तमोरुदं. तुम्ही पहा कधी कधी मग घरात अजूनही हिंदू लोक टाकतात का दिवाळीच्या दिवशी ते गोदन नाही का, ते स्तूप आहे तो शेणाचा स्तूप टाकतात, तिथे दिवे ठेवतात, दिवे तेल बजवतात, तेलाचे दिवे लावून पूजा करतात. ते स्तूपाची पूजा आहे. 84,000 स्थानं निवडली आणि जे त्या स्थानापर्यंत गेले ठीक आहे, पण आदेश असा निघाला मोगली प्रतिष्ठाकडनं की गावागावात घराच्या समोर आपापल्या रांगोळ्या काढून स्तूप बनवायचे, फुलांनी पूजा करायची, तेल पजतंग तेलाच्या ज्योती लावून पूजा करायची. दीपदानोत्सव, भगवान बुद्धांच्या स्तूपांची पूजा होय तो दिवस. विसरून गेलो, आपलं सण आपल्याला माहिती नाही. आज बोकांडीत बसलाय की नाही, हे जेवढे सण दिसतात ना आपलेच आहेत, याचं प्रत्येक सणाचं विकृतीकरण झालेलं आहे, ब्राह्मणीकरण झालेलं आहे. त्यामुळे आपला सण आहे की नाही असं आपल्याला चिंता पडते. बघा, हे आपला आहे की नाही म्हणून आपल्याला चिंता पडते. तुम्ही बिहारला जाऊन पहा, पाटलीपुत्र, पाटणा ही राजधानी, तिथे जे अभिलेख लिहिले, त्या अभिलेखामध्ये मोगली पुत्र तिश्र यांनी लिहिलेल्या सगळ्या त्या धम्मलिपीच्या अक्षरामध्ये एकाच वेळेला भगवान बुद्धांच्या महापरिनिब्बाणानंतर 84,000 जे महास्तूप भगवान बुद्धांचे बांधले, त्यामध्ये बुद्धांच्या अस्थी स्थापित केल्या. तो दिवस म्हणजे कार्तिक अमावस्येचा दिवस, त्याला दीपदानोत्सव असं लिहिलेलं आहे. एकाच वेळेला 84,000 महास्तूपाची पूजा केली गेली. घनसारपदी तेन दीपेन तमधंसिना तिलोक दीपं संबुद्धं पूजयामि तमोरुदं. युगायुगातला अंधकार हा दूर करतायत ना भगवान बुद्ध धम्मंच्या संगम सुगत तनुभवा धातु गभ्भे लंकाय जंबुदीपे तिदस पुरवरे नाद लोकेच धूपे सब्बे बुद्धस्य बिंबे सकल दस दिसे केस लोमादि धातु वंदे सब्बे बुद्धं दस बल तनुजं बोधी चेतियं नमामि. पहा, त्या महाचैत्यानं वंदन करतो. बोधी चेतियं नमामि वंदामि चेतियं सब्बं सब्बठाणेसु पतिष्ठितं शारीरिक धातू महाबोधी. पहा, महाबोधी शब्द इथे आला. ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या ज्या धातू आहेत, 84,000 महास्तूप बांधले गेले, धातूंची प्रतिष्ठापना केली, ते महाबोधी आहे. महाबोधी बुद्धांची उत्पत्ती ही बोधगयेला होते, बोधी वृक्षात होती. इमे हेते महाबोधी बुद्ध लोकनाथेन पूजिता.
प्रत्यक्ष लोकनाथांनी पूजा केली, कृतज्ञता व्यक्त केली. त्या पिंपळाच्या बोधी वृक्षालाही बुद्धच म्हटलं जातं, ते बुद्ध रूपच आहे. त्यामुळं आपण ज्या वृक्षांची पूजा करतो ते बुद्धाचे महाबोधी आहे. ते महाबोधी हे सेंटर आहे बुद्धत्व प्राप्त करण्याचं. म्हणून महाकारुणिको नाथो हिताईं सब पाणीनं पुरेत्वा पारमी सब पापत्तो संबोधी उत्तम. हे महाबोधी विहार, महाबोधीची सेंटर पॉइंट हे सगळ्या जगाचं केंद्र आहे, प्रकृतीचं केंद्र आहे, निसर्गाचं केंद्र आहे. त्यामुळं तिथे लढाई सुरू आहे, उपोषण सुरू आहेत, धरणे आंदोलन सुरू आहेत. तिथल्या मात्र शेंडीवाल्यांनी, जानवेवाल्यांनी काय केलं, जिथे 5 पांडव सांगतायत ना, ते 5 बुद्ध आहेत. कोणागमन, ककुसंद, काश्यप, सिद्धार्थ, गौतम बुद्ध, 4 आणि बाबासाहेब जे बुद्धत्व प्राप्त करतील ना ते 5वे. 5 बुद्धांच्या मूर्त्या आहेत तिथे. आणि तिथे त्या पिलर जवळ त्यांनी रामाची मूर्ती बसवली शेंडीवाल्यांनी. गणपती पण बसवला दुसऱ्याची. त्यामुळं ज्या लिंपिंगची जागा आहे म्हणतात ना बुद्धांच्या मूर्तीची, बुद्ध जयंतीच्या दिवशी सकाळी 7 वाजता जेव्हा राज्यपाल आले, राज्यपालाचं उच्च पद असतं, आणि त्या बामणांनी राज्यपालांच्या हस्ते तिथे लिंपिंडीची समजून, ते स्तूप आहे बरं का, स्तूप आहे, त्याला लिंपिंड समजून त्याची पूजा केली गेली. भगवान बुद्धांच्या मूर्तीवर कापड टाकलं गेलं आणि त्या लिंपिंडची पूजा साऱ्या जगाला दाखवली बघा. तर ही कृती इल्लीगल आहे, बेकायदेशीर आहे. तशी कुठली परवानगी त्यांनी घेतली नाही. 1949चा जो BTMCचा कायदा आहे, बुद्धा टेम्पल मॅनेजमेंट काउन्सिल आहे, ज्यामुळे BTMCचा जो कायदा 49 झाला, 26 जानेवारी 1950 पासून जो हे संविधान जे लागू झालं तेव्हापासून जुने कायदे सगळे परास्त होतात, लागू पडत नाही. हा कायदा आहे तरी मात्र त्यांच्या हातातून ते मुक्त झालं नाही. त्यावेळेला 4 भिक्षू असावेत, 4 हिंदू असावेत आणि त्यामधलाच त्यांचाच माणूस असावा, कलेक्टर, त्यांचाच माणूस, बहुमत त्यांचं. आजची अवस्था काय, जे भिक्षू आहेत ना, आपल्याला वाटतं 4 भिक्षू आहेत, 4 भिक्षू नाही आहेत, ते त्यांचीच माणसं आहेत, फक्त चिवर अंगावर घेऊन आहेत. नगद माल, बस नगद माल घेण्यात करतात बरं का. ते भिक्षू नाही आहेत, ते खवट ढोंगी आहेत, 4ही आहेत, ते त्यांचीच माणसं आहेत. ते म्हणतात आमचं तुम्ही काहीच करू शकत नाही. बघा, म्हणजे सगळी महाबोधी त्यांनी राम मंदिराच्या साठी पैसा दिला बरं का, दान. तुम्ही दिला असता का, तुमच्या हातात असतं तर? ते राम मंदिरच उभं केलं, तेच राम मंदिर नाही तर ते बावरी महाविहार होतं. बावरी नावाचा म्हातारा जो भिक्षू होता, राज भिक्षू होता, त्या कालखंडात तो म्हातारपणी भिक्षू झाला, अरज झाला, त्यानेच मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेच जे बावरी महाविहार होतं, जे प्रत्यक्ष विशाखाने आपल्या मेंढक श्रेष्ठीच्या आठवणीसाठी म्हणून ते स्तूप बांधलं होतं. त्यामुळं ते बावरी महाविहार होतं. ती मशीदही नाही आणि मंदिरही नाही आहे, ते तर स्तूप आहे. आता जेवढे काही रक्षण, जिथे खोदकाम झालेलं ना, अजूनही जे पडलेले अवशेष आहेत ते मंदिराचे नाही आहेत, ते स्तूपाचे आहेत. ते कोण सांगेल? जे अभ्यासक आहेत, पुरातत्व खात्याचे लोक आहेत ते सांगतील. पण सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिला ना, तो आस्थेच्या आधारावर दिला, सबुताच्या आधारावर नाही. सारं जग थुंकतं बरं का. तुम्ही कोणत्या आता मंदिराच्या मागणीसाठी करणार? आता तर कमीत कमी जे केंद्र आहे, बाबासाहेब बोलले होते महाराष्ट्रातलं हे केंद्र आहे पंढरपूर, पंढरपूरचं हे विहार देखील बुद्धाचंच विहार आहे. अनेक साधू संतांनी बोलले होते, बाबासाहेब मी सिद्ध करून दाखवणार असं बाबासाहेब बोलले होते. आम्ही 10 वर्ष सातत्यानं जात आहोत ना, भीमा कोरेगाव पासून तर पंढरपूर पण, ते सिद्ध करण्यासाठी कोणत्या विहारासाठी मागणी करणार आहात? त्यामुळे जिथे मंदिरात तुम्ही जिथे खोदाल ना, तिथे काही विहारच आहेत. त्यामुळं ही लढाई आपली, ही संयुक्तपणे जी आहे ना, ती लढाई कोर्टातून ते पूर्ण करतील याचा नेम नाही. त्यांच्या बाजूने असल्यामुळे ते आस्थेवर निर्णय देणार नाही आहेत. त्यांना कब्जा करायचा आहे,
त्यांना मशिदीवर कब्जा करून मशिदीत ब्राह्मण ठेवायचे आहेत, मंदिरावर कब्जा करून सारे ब्राह्मण मंदिरात ठेवायचे आहेत, बुद्ध विहारांवरती कब्जा करून त्यांना ब्राह्मण त्या विहारात ठेवायचे आहेत, गिरजा घरांवरती तिथल्या पादऱ्यांना हटवून तिथे ब्राह्मण ठेवायचे आहेत, गुरुद्वारातल्या त्या गुरूंना त्यांना हटवून तिथे ब्राह्मण ठेवायचे आहेत. हे त्यांना कारस्थान करायचे आहेत. म्हणून हे वक्फ बिल आहे ना, ते पास करता करता आता हे भूषण गवई आले, लोकांना खूप आशावाद होता बरं का. भूषण गवई आल्याबरोबर हे वक्फ बिल पास होईल म्हणून मी पहिल्या दिवशी बोललो, भर सभेत बोललो की भूषण गवईच्या टेबलवर जाईल ना, ते टेबलवरून ती केस सरकून जाईल. म्हणजे सरकली केस. कारण असेच करतील. 6 महिन्याचा कालखंड, 6 महिन्यात काय होतं, हमारी मांगे पुरी करो असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आता आपण आंदोलन करत राहू आता, म्हणून हे 6 महिन्याचा कालखंड आहे, आंदोलन थांबवायचं नाही, धरणं आंदोलन सुरूच ठेवायचं. ही केस महाबोधी विहाराची केस भूषण गवईच्या टेबलवर गेली तरी हे वक्फ बिलचं जसं होईल ना तसंच महाविहाराचं बिल तसंच होणार आहे. 6 महिने तारकावर तारका देऊन परास्त करणार आपल्याला. जशी ही सुराई ससाई केस लागून झाली सुप्रीम कोर्टात आणि शेवट लोक काय सांगतात, वकील सांग नाही ना, आता आम्हाला मिळालं, शेवटची तारीख दिलेली आहे 29 जुलै. सुलेखाबाईंनी मला सांगितलं की 5 वकील लावले आणि त्यांच्याच बरोबर ते आर्ग्युमेंट झालं. त्याचबरोबर ती केस तिची तिथेच जुळलेली आहे. लोकांना आता वाटतं, आपल्याला आशावाद निर्माण झाला, 29 जुलै ही शेवटची तारीख आहे. या आर्ग्युमेंटवर सुप्रीम कोर्ट भूषण गवई आपल्याला देऊन टाकणार आहे असं आपल्याला वाटतं. तसं होणार नाही. ती अशीच केस सरकत जाईल आणि 6 महिने उलटून जातील तरी हे ब्राह्मणवादी आतंकवादी सरकार हे आपल्याला हे महाविहार आपल्या हातात देणार नाही. बाबासाहेबांनी या संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संघटना हा समाज बदलण्यासाठी निर्माण केल्या गेल्या. आता तरी आपण थंड झालो तर सारी दुनिया थंडी झाली समजायची. सारी दुनिया थंडी म्हणजे गुलामीची गळफास आवरायचं ओढायचं काम राहिलं. परवा जे भूषण गवई येण्याच्या अगोदर खन्ना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे, त्याच्या अगोदरच्या दिवशी ती केस त्यांच्या पटलावर होती. बरं सरकली केस. तुम्ही मंदिरात, तुम्ही मशिदीत मंदिर पाहू नका आदेश दिल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मशिदीवर बेकायदेशीर बुलडोजर फिरवला. याला काय म्हणायचं, आतंकवादी नाही तर काय. जे सत्तेवर असणारे लोक बेकायदेशीरपणे जर मशिदी तोडत असतील तो आतंकवादी नाही तर काय आहे. नाशिकची मशीद तोडली महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटनं. नाशिकची मशीद बेकायदेशीर, कोर्टात केस सुरू असताना कोण काय केलं, बेकायदेशीर महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीर ती मशीद उद्ध्वस्त केली. जैन मंदिर मुंबईतलं बरं का, कोर्टात केस सुरू आहे, अशावर देखील तिथल्या प्रशासनाने महाराष्ट्रातल्या प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस याला कारणीभूत आहे. त्यांची चैन सगळी कारणीभूत आहे. ते जैन मंदिर हटवलं ना. अशा रीतीनं हे जेवढे मंदिर असोत, मशिदी असोत, गिरिजाघर असोत, हे सगळे आपल्याच कायद्यानं आपल्याकडे घेणार आहेत. 2-2, 3-3 ब्राह्मण तिथे बसवणार आहेत. वक्फ बिल त्याच्यासाठीच होतं. हे पारित नाही होतील. बरं 6 महिने कसे जातील, भूषण गवईंचे 6 महिने कसे जातील आपल्याला पाहतात कसे 6 महिने सटकतील काहीच नाही. आंदोलनाची पाळी आणि आपला शिक्षणाचा दर्जा हा खचू द्यायचा नाही. शिक्षणाचा दर्जा आम्ही ज्या, म्हणून बोधिसत्वाच्या या पाऊल खुणा विद्यापीठ बोलतं. गुलामीची ही संपूर्ण गुलामी विरुद्ध लढण्याची ही जी किमया या बोधिसत्वाच्या चित्तातनं, महाकुशल चित्तातनं फुलते आणि फळते. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बोलले की नाही. म्हणून बाबासाहेबांच्या ज्या ज्या पाऊल खुणा बैलगाडीने इथे आले, इथे जेवण केलं, अस्पृश्य परिषदेमध्ये सहभाग देऊन धर्मांतराच्या
या ज्या घोषणा झाल्या त्यांचं कौतुक करून स्कॉलरशिप साठीचा हा प्रस्ताव ठेवून ज्या संमेलनाची धुरा देऊन बाबासाहेब निघून गेले, पण बाबासाहेब ज्या शाळेत मुक्काम करून गेले ती शाळा कधी उद्ध्वस्त होईल? काय राहतील? फक्त शब्द शिल्लक राहतील. म्हणून हे विद्येचं केंद्र आहे, दी सिम्बॉल ऑफ नॉलेज. 32 डिग्र्या कमवलेला माणूस जे ज्ञानाचं प्रतीक म्हणून जगातलं समजलं जातं. म्हणून ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पाऊलखुणा समजल्या, जवळच हे भोंड नावाचं मोठं महास्तूप प्राचीन काळातलं मिळालं. त्यामुळे ही धम्म संस्कृती रुजावी यासाठी बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या ठिकाणी राहिलेत, उपदेश केला, त्या विहिरीचं पाणी प्याले, त्या ठिकाणी हे मोठं पाली विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाली विद्यापीठ उभं राहिलं पाहिजे. यासाठी महाबोधी विहार मिळालं पाहिजे. यासाठी ज्या आधारावर बाबासाहेबांच्या संविधानाचं नाव घेऊन हे लोक काय करतात, बाबासाहेबांचं नाव घेऊन ईव्हीएम आणली आणि ईव्हीएम लादून आमच्यावर हे आपल्याकडे रिझल्ट निकाल वळवून घेतात. महाराष्ट्राच्या विधानसभेचा हा कालखंड सायंकाळचे 6 वाजले आणि 6 वाजल्यानंतर 75 लाख वोटिंग 6च्या नंतर पडलं. एवढ्या जोरात कसं काय पडलं? याचं उत्तर निवडणूक आयोगाला देता येत नाही, म्हणून तो हिमालयात जाऊन बसतो म्हणाला. तो अजून पटलावर नाही आला मुद्दा, बरं का. आणि इल्लिगली राज्य चालत आहेत. तो ॲलन मास, त्याचा कम्प्युटर माइंड जगात सगळ्यातला श्रीमंत माणूस आहे ना. कितीतरी सायंटिस्ट त्याच्या हातात आहे. अशी एकही मशीन नाही की जी हॅक केली जात नाही. आणि इथले सरन्यायाधीश, इथले निवडणूक आयोग म्हणतात ते हॅक होऊ शकत नाही. त्यांच्याच कंपन्यांनी त्यांनी दिलेले कशी हॅक करायची त्यांनाच माहिती आहे. हे सगळे हॅकिंग करून ते सत्तेवर, कुठेही तुम्ही बटन दाबली तरी चालली कमळाबाईवर. अरे बाळासाहेब आंबेडकरांच्या हातात वाशिमची, बुलढाण्याची, अकोल्याची जिल्हा परिषदात निवडून, पण बाळासाहेब आंबेडकर 3ऱ्याच नंबरवर जातात. असं का बरं होतं? का बरं होतं? जाणीवपूर्वक हे जे हॅकिंग आहे ना, जिथे जसं जसं करायचं तसाच रिझल्ट आता बिहारच्या निवडणुका येणार आहे. पहलगामा यांनी सेनेवाल्यांनीच घडवून आणला. यांनीच पाकिस्तानवरती आक्रमण केली. त्या मुस्लिम आमच्या बाईचं, ती पहा, तुमची मुलगी तुमच्यावर कशी ताशिरी जाईल, आम्ही सिंदूर तुमचा पुसून टाकू बा, असं सिंदुराचं नाव घेऊन हे रंगाई केली. याचाच निवडणुकीला बिहारचा वापर करणार आहे. तेच सत्तेवर येणार आहेत. बरं, जसे महाराष्ट्रात झालं, कोणाची हवा तरी होती का नाही, हेच सत्तेवर येणार आहेत. त्यामुळे नितीश जो देखील तिथला बिहारचा मुख्यमंत्री आहे, तर त्यांच्या बाजूनच रिझल्ट असा जाईल, तुम्ही काहीच नाही करू शकणार. महाराष्ट्रातले लोक आता काय करतात, सगळे गप्प बसले की नाही. अशा रीतीनं ईव्हीएम हॅक करून ते वारंवार सत्तेवर येऊन लोकतंत्राचं, हे लोकतंत्र आणि लोकशाही फासावर लटकलेली आहे. केवळ फास ओढण्याचा शिल्लक बाकी आहे. म्हणून 14 पासून आम्ही 2014 पासून बोंबा ठोकतोय, ईव्हीएम हटाव, संविधान बचाव, लोकतंत्र बचाव. मी माझे गुरु भगवान बुद्ध यांची लोकशाही या देशाला प्रदान केली. या देशाचा सगळ्यात मोठा ग्रंथ म्हणजे संविधान होय. संविधानापेक्षा श्रेष्ठ कुणीही नाही. बाबासाहेबांचं म्हणणं, या संविधानामध्ये जे कार्यकारी मंडळ आहे, म्हणजे जे आपण निवडून देतो ना लोकप्रतिनिधी, विधानसभा आणि लोकसभेमधले, ते विधानसभा आणि हे कार्यकारी, त्यांना कायदे करता येतात. त्यामुळे संसदीय मंडळ हे श्रेष्ठ आहे अशी वाखाणणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. खरं आहे. त्यामुळं लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये बहुमताने एखादा निर्णय घेतला तर त्याचं कायद्यात रूपांतर होतं. पण बाबासाहेब असं बोलले, या कार्यकारी मंडळाने, प्रमुख असणाऱ्या कार्यकारी मंडळाने जर मूलभूत माणसांच्या मूलभूत अधिकारांना गदा देणारे बिल जर पारित होत असतील, तर सुप्रीम कोर्टांनी, लाईन गेली का, तर सुप्रीम कोर्ट हुशार पाहिजे. जेव्हा हॅलो,
हॅलो, सुप्रीम कोर्ट हुशार जर असला तर सुप्रीम कोर्ट ज्या कार्यकारी मंडळांनी लोकसभेत आणि राज्यसभेत बहुमताने निर्णय पारित झाल्यानंतर राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर राष्ट्रपती एक वेळा नाही म्हणू शकतो, पण जर कार्यकारी मंडळी दुसऱ्यांदा तो जर निर्णय तसाच्या तसा नेला तर राष्ट्रपतीला देखील सही करावीच लागते असं बंधन लावलेलं आहे. पण म्हणून राष्ट्रपतीला रबरी फुलीचा शिक्का म्हणतात. पण जर राष्ट्रपतींच्या अधिकार क्षेत्रातली एक गोष्ट आहे किंवा सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रातली एक गोष्ट आहे की जेव्हा जे सरकार लोकसभेत राज्यसभेत बहुमताचे जे बिल निर्णय जर पारित करणार असतील आणि ते निर्णय जर मूलभूत अधिकारांना हिरावून घेणारे बिल असतील तर सुप्रीम कोर्ट हुशार असतो. सुप्रीम कोर्ट बजावून सांगतो सरकारला की हे जे तुम्ही निर्णय घेतलाय जो कायद्यात रूपांतर झालेला आहे हा कायदा मूलभूत अधिकारांचं हनन करणारा आहे, म्हणून हा माग घ्या. समजावू शकतो. जर माग जर घेतलं नाही सरकारने तर स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये एवढे पावर आहेत स्वतः 6 महिन्यासाठी हुकुमशहा होऊ शकतो. कशासाठी? 6 महिने सरकार विसर्जित करून आपल्या हातात मिलिटरी घेऊन 6 महिने आणीबाणी ठरवून 6 महिने आणीबाणी ठरवून पुन्हा शिथिलीकरण झाल्यानंतर संसदीय निवडणुका पुन्हा बॅलेट पेपरवर करण्याची घोषणा करतील. बॅलेट पेपरवर, मतपत्रिकेवर हा लढा अनेक गरीब देशांमध्ये या ईव्हीएम लादून या साम्राज्यवादी शक्ती या तिथलं शोषण करत आहेत. भारतातल्याही सत्ताधाऱ्यांनी ही ईव्हीएम लादून ते सत्तेवर येऊन इथल्या भांडवलदारांचा आणि विदेशी कंपन्यांचा लाभ करवून देत आहेत. हे व्हायला नको. लोकांच्या मूलभूत अधिकारांचं हनन व्हायला नको. म्हणून ईव्हीएम हटाव आणि जनतंत्र बचाव अशा या घोषणा देऊन आपण या तिहेरी महाबोधी विहाराचा प्रश्न, युवकांचा प्रश्न, महिलांचा प्रश्न, शेतकऱ्यांचे काळे बिल पुन्हा येणार आहेत, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा प्रश्न सोबत घेऊन, महाविहाराचाही प्रश्न सोबत घेऊन, अल्पसंख्याकाच्या शोषणाचाही प्रश्न घेऊन या सगळ्या अल्पसंख्याकांना एका मंचावर आणून आपण ही धरणं आंदोलनात त्यांना सगळ्यांना समाविष्ट करत हे रंगी आंदोलन आपण हे रंगवून बसलं पाहिजे. हे सुरूच ठेवलं पाहिजे. ते कारण त्यांनी सुप्रीम कोर्टही खरीदलं गेलेलं आहे, निवडणूक आयोग खरीदला गेलेला आहे, सगळी मीडिया खरीदली गेलेली आहे. आता सोशल मीडियावरचं आपलं बोलणं सुरू आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या या स्वप्नातला भारत निर्माण करणं, बाबासाहेबांनी या गरोदर महिलांसाठी जे बिल आणलं, दुसरं लग्न करण्याचा आणि वारसा संपत्तीचा अधिकार मिळवण्यासाठी हिंदू कोड बिल आणलं, स्वतः काँग्रेसने नाकारलं होतं. काँग्रेसने महिलांचा मोर्चा बाबासाहेबांच्या बंगल्यावर आणला होता. अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसीसाठी त्यांना आरक्षण देऊन त्यांचा हा लंगडा घोडा आणि सैरा घोडा याच्यात स्पर्धा होऊ शकत नाही. त्यामुळे या आरक्षणाची ही संपूर्ण बीज बाबासाहेबांच्या या स्टेट सोशलिझमच्या संकल्पमध्ये परिपूर्ण भरलेली होती. माई रमाई ज्या वेळेला बाबासाहेब या कामगारांच्या आंदोलनासमोर लक्ष देत 7 ऑगस्टला ज्या वेळेला हे मातंग महार ही सगळी अस्पृश्य मंडळी मुंबईच्या त्या गिरणीच्या कामात लागली, त्यावेळेला ते सूत जर तुटलं ना तर थुंका लावायला लागायचा. तिथे विटाळ चांडाळ सुरू झाला होता मुंबई सारख्या शहरात. हे खेडे हे जातीवादाचे अड्डे आहेत. तुम्ही शहरात या, सारे लोक शहरात येऊ लागले. तिथे कामगारांच्या लढाईत ज्या वेळेला बाबासाहेब घरी आले आणि हे दारू पिऊन पहा, हे बघा तुम्हाला दिसत नाही का म्हणते साहेब, तेव्हा आपल्या आई वडिलांना आता कसे नवरे येऊन मारतात तिथे घराघरात. असं बाबासाहेब ज्या वेळेला बाबासाहेबांना बोलले, बाबासाहेब रात्री 9 वाजले होते ना तेव्हा त्या झोपडपट्टीत गेले.
बाबासाहेब तिथे गेल्याबरोबर सगळे जे नवरे लोक होते ना दारू पिऊन, हॅलो, ते असे गप राहिले होते, बोलले नव्हते. बाबासाहेब गेल्यावर सगळे मुंग गिळून राहिले होते. लोकांना वाटत होतं घरातून हाकलून देतील बायकांना. नाही, हा बाबासाहेबांचा बोधिसत्वांचा प्रभाव होता. त्यामुळे बाबासाहेबांचं एक डॉमिनेटेड कॅरेक्टर, हे प्रभुत्वकारी चरित्र आहे. त्यामुळं कुठल्याही विषयात ते एवढे पारंगत असेल, बहुआयामी व्यक्तिमत्व असायचं. ही गोष्ट बाबासाहेबांचा स्वभाव कसा असायचा ही माईसाहेब आंबेडकरांकडून आम्हाला शिकायला मिळेल. माईसाहेब आंबेडकरांना विचार, तुझं ऐकत होतं का काय? तुझं ऐकत होते बाबासाहेब? अजिबात नव्हते ऐकत म्हणे. एकदा दाडावले तर आम्हाला गप राहायला लागायचं म्हणे, पण मग नंतर पटवून पण द्यायचे म्हणे. त्यांचं लाकीट बुद्धवंदना ज्यावेळेला करायची, एका बाजूला बुद्ध आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांचे लाकीट. बाबासाहेबांचा स्वभाव कसा होता? ती डायरी होती, तिची डायरी. तिच्या डायरीमध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळे प्रश्न घेऊन यायचे, पण बाबासाहेब आपलं मत एवढं पटवून द्यायचे, बारकावे सगळे लक्षात घेऊन बाबासाहेबांचं मत त्यांना स्वीकार करणं भाग पडायचं. त्यामुळे असं वाटायचं मेरी मुर्गी की टांग, बाबासाहेबांचं ऐकावंच लागतं असं लोकांचा समज व्हायचा. पण ज्ञानाची गंगा आहे ती, त्या ज्ञानाच्या गंगेला कुठे जोड लागते का? एका बाजूला 500 ग्रॅज्युएट आणि मी एकटा एका बाजूला, तरी मी हारणार नाही. बाबा काय अहंकार नव्हता, ही ज्ञानाची गंगा आहे. त्यामुळे बुद्धीची कमाल आहे. या युगपटलावर बॅरिस्टर आंबेडकरांसारखा हुशार माणूस नाही आहे, म्हणून तो अग्र ठरला, सिम्बॉल ऑफ नॉलेज ठरला जगाचा. त्यामुळं हा मोठा संग्रह, बाबासाहेबांचा स्वभाव हा बहुआयामी व्यक्तिमत्व, कुठल्याही विषयात त्यांचं जे श्रेय आहे ना ते पटवून द्यायचे, स्पष्ट करायचे. त्यामुळं याला डॉमिनेशन नेचर, प्रभुत्वकारी चरित्र, प्रभुत्वकारी मानस हा स्वभाव 390 प्रकारच्या स्वभावापैकी हा एक. यालाच महाकुशल चित्त असं म्हणतात पाली भाषेत. डॉमिनेशन नेचर, डॉमिनेशन स्वभाव, प्रभुत्वकारी स्वभाव, याला महाकुशल चित्त म्हणतात बोधिसत्वाचं. प्रत्येक कामामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे हे महाकुशल चित्त कामी पडायचं. त्यामुळं त्यांची तोड कुणी करू शकत नव्हते. गोष्ट अशी व्हायची, आता मेरी मुर्गी की एक टांग नाही आहे, तर प्रभुत्वकारी बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यामुळे एवढा हुशार माणूस या युगपटलावर होऊन गेलेला नाही, हे खरं आहे. त्यामुळं या संविधानाचा प्रभाव जगातल्या सर्वच संविधानावर झालेला आहे. अमेरिकेच्या काय, स्वित्झर्लंडच्या काय, स्त्री मुक्तीच्या विषयीचा हा जो अधिकार आहे ना, जो 72-62च्या नंतर आला अमेरिकेत, स्वित्झर्लंडमध्ये, तो बाबासाहेबांनी या संविधानामध्ये ही जी खोट आहे ना, सगळ्या जगातली जी खोट आहे, सगळीच खोट दूर केली. 395च कलमांमध्ये का, तर 390 प्रकारच्या स्वभावाची आम्ही माणसं, कुठल्याही जगातली माणसं असो, 390 रागमूलक, देशमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक स्वभावाची माणसं. हे जे डॉमिनेशन नेचर आहे ना, प्रभुत्वकारी मानस, प्रभुत्वकारी चरित्र, जे महाकुशल चित्त असतं बोधिसत्वाचं, हेच केवळ प्रभुत्वकारी चरित्र. म्हणून तेच केवळ या देशाचं संविधान निर्माण करू शकत होते, दुसऱ्या व्यक्ती नाही. चौतर्फा विरोध झाला तरी शेवटी गांधींना मजबूर होऊन म्हणावं लागलं, मजबूर होऊन बोलावं लागलं, ज्ञानाच्या पुढे झुकावं लागलं. आणि म्हणून गांधी मजबूर झाले. गांधीच नव्हे तर सारं जग मजबूर झालं. आज या घडीला डॉक्टर बाबासाहेब वर्ल्ड गिनीज बुकातल्या ज्या मोजक्या व्यक्तींची जी चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची चर्चा चालते. त्यामुळे हे पुढचं भवितव्य, बाबासाहेबांचं हे संविधान साऱ्या देशाला बघावंच लागणार आहे. साऱ्या जगातल्या साऱ्या देशांनाच बघावं लागणार आहे. सारं जगच मजबूर होणार आहे. साऱ्या जगाला मजबूर करण्याची ही ताकद बाबासाहेबांच्या संविधानात होती. म्हणून संविधान श्रेष्ठ आहे. गवई बोलले, सरकार कार्यकारी मंडळ श्रेष्ठ नाहीये, सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश श्रेष्ठ नाहीये, राष्ट्रपती पण श्रेष्ठ नाहीये, संविधान श्रेष्ठ आहे. संविधानाला
मूलभूत माणसांच्या अधिकारांना जर दगे लागत असतील तर सुप्रीम कोर्ट हा निर्णय घेऊ शकतो. सरकार जर मानलं नाही, कारण अजून चर्चा आहे. जाता जाता शपथविधी झाल्यानंतर भूषण गवईंचा शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रपती मुर्मूंच्या हाताने टेबलवर जे 14 प्रश्न ठेवले मोदी शहांनी, ते 14 प्रश्न देखील घातक आहेत. राष्ट्रपतीच्या हस्ते तुम्ही आपलं तोंड बंद करा हे सांगणं आहे. आता सुरुवाती बोलतायत भूषण गवई की मी बोलेन, मी हारणार नाही, मी काही सरकारची भीक स्वीकारणार नाही. आता जसं लॉ कॉलेजचा सगळ्यात श्रेष्ठता, लाल युनिव्हर्सिटीचा जो कुलगुरू म्हणून त्याची नियुक्ती झाली, याची या जुन्या चंद्रचूड हा महाराष्ट्रातला ब्राह्मण, त्याची नियुक्ती त्या लॉ युनिव्हर्सिटीच्या कुलपतीपदी झाली बरं का. त्याला बक्षीस मिळालं. हाही बक्षीस घेणार नाही असं काही नाही, काही खरं नाही आहे. समजलं? सगळी डावाडोल पहिल्यांदा आपला तोरा दाखवतात, पण हा पटलावर जशी खन्नाच्या पटलावरून जशी ही त्यांच्याच समाजाची केस पण त्यांच्याही पटलावरून घसरली तशीची तशी आहे. आता मात्र ती भूषण गवईंच्याही टेबलावर केस आली, परवा चर्चा झाली आणि त्यांच्या टेबलावरून दुसऱ्या टेबलावर गेली. आता तुम्ही काय अपेक्षा करू शकाल? तो हायकोर्टाचा जो न्यायाधीश आहे त्याला मानलं पाहिजे, हुशार मानलं पाहिजे. बाबासाहेबांचा पुतळा काढला, आता बसवण्याचा ऑर्डर दिला, तरी ही ब्राह्मणी वकील मंडळी किती आक्षेप घेतात बघा. त्या जयपूरच्या आवारामध्ये त्यांनी मनूचा पुतळा बांधला, तसाच आहे. घटनेच्या विरुद्धात असताना काही कोणी बोललं नाही. आम्ही त्यावेळेला आम्हाला ठोसलं होतं, पोलिसांनी एवढं बदललं होतं बरं का. आम्ही त्या पुतळ्याच्या विषय हटवण्याविषयी नागपुरात ज्यावेळेला निदर्शनं केली होती. सीमाबाई साखरेंना एवढं मारलं होतं पोलिसांनी, पोलिसांनी मारलं होतं त्यांना. आम्हालाच म्हणायचं तुम्ही ना आम्हाला मारवलं. काय मारवलं? मनूचा पुतळा जाळला होता आम्ही बरं का. तर आम्हाला बंद करून टाकलं होतं त्यावेळेला. गृहस्थ होतं त्यावेळेला. विचार करा की आज हायकोर्ट आहे, ग्वाल्हेरच्या हायकोर्टातनं तिथून तो पुतळा काढला आणि पुन्हा तो पुतळा बसव ऑर्डर असताना देखील त्यांची बोलीभाषा कशी आहे त्या वकिलांची. विचार करा. एवढं धुशीर वातावरण, या सांप्रदायिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ही शेंडीवाले लोक करतायत. त्यामुळं या लोकांपासून सावध राहून येणाऱ्या कालखंडात या महिलांचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, युवा लोकांचा प्रश्न असो, सगळे प्रश्न, या अल्पसंख्याकांचा प्रश्न घेऊन निवडणूक ही जी बॅलेट पेपरवर होत आहे ना, ती जे ईव्हीएमवर होत आहे ना, ते बॅलेट पेपर व्हावी ही मागणी घेऊन, या सगळ्या संयुक्त मागण्या घेऊन आपण जिल्ह्याच्या ठिकाणी ही सातत्यानं, तालुक्यांच्या ठिकाणी सातत्यानं हे संपूर्ण तिथे बसा आंदोलन म्हणून आपण सुरुवात करावी. 6 महिने सुरूच ठेवा. पावसाळ्यात काही तर करता येत नाही, तरी पाऊस असताना देखील जिथे पेंडाल गळणार नाही अशी स्थिती निर्माण करावी. आणि मात्र या लोकशाहीच्या जतनासाठी, सुरक्षेसाठी आपण या लोकशाहीचं जतन करू शकतो. पुढे ओबीसी लोक, आदिवासी लोक हे रस्त्यावर आपल्या बरोबर येतील. काही खरं नाही, सांप्रदायिक तणाव वातावरण निर्माण करत आहेत. म्हणून जे जे येतील ते आपले सोबती सवंगडी म्हणून सगळ्याच अल्पसंख्याकांना सोबत घेऊन, ओबीसी लोकांना सोबत घेऊन, युवा लोकांना सोबत घेऊन हा संपूर्ण जथ्था आपण आंदोलनासाठी तयार व्हावं असं आवाहन करतो. आणि येणाऱ्या कालखंडात बाबासाहेबांच्या ज्या पाऊलखुणा ज्या ठिकाणी उमटल्या तिथे पाली विद्यापीठ निर्माण व्हावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाली विद्यापीठ, आणि हे प्रदीर्घ लांब पल्ल्याचा हा समतामूलक समाज निर्माण करण्याचा न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव जे तिरंग्यावर धम्मचक्र कोरलं, हे जे न्यायाचं चक्र म्हणतात, सत्याचं चक्र, लोकीय सत्य आणि लोकोत्तर सत्य, सत्य धम्म, हा सत्ता धम्म जो भगवान बुद्धांनी प्रस्तुत केलेला आहे, ते कधी ना कधी या देशातल्या लोकांना, नागरिकांना कळेल. ते नागरिकांना कळवण्यासाठी त्या धम्मचक्राचा अर्थ हळूहळू का होईना त्याच्यावर एक बुकलेट, बारीकी बुकलेट सोप्या भाषेत टाकून आहे. कठीण विषय सगळ्यात,
पटीच्य समुत्पाद समजावून सांगत ना जिथे जात, या 24 कारणांनी ते समजावून सांगत. हा 24ही कारणांनी समजावून सांगणारी माणसं आपल्या लोकांमध्ये नाही आहेत. गोयंका गुरुजींसारखा माणूस, तो गृहस्थ माणूस, पण त्यांना जे समजावून सांगता यायचं नाही पठ्ठाणाचं, अजून आमच्या भिक्षूंना समजावून सांगता येत नाही. ते एवढं कठीण काम आहे, कठीण काम आहे. खरंच धम्म प्रकाशित करणं एवढं साधं सोपं काम नाहीये. त्यामुळे धम्म प्रकाशित करणारे आपले लोक जसे जसे भरभराट येतील तसं तसं हा सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं हे मर्म जसं वाढेल तसा तसा आहे संपूर्ण ज्ञानाची गंगा ही तिची वृद्धीच होत राहील. या ज्ञानगंगेची वृद्धी होऊन ज्या मातेनं सगळ्यांच्या, तुमच्या आमच्या मातेच्या या स्मृती दिवसाबद्दल त्यांची ही सहचारिणी म्हणून बोधिसत्वाच्या संपूर्ण येणाऱ्या सगळ्या जीवतात. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शरीर त्याग केल्यानंतर ते तुषिता देवता लोकांमध्ये आहेत, त्यांचा नाव आता सुदर्शन असा आहे. हे या भंतेंकडून माहिती करून घेतली. अरे भंते तिथे कुठे काही निर्माण झाली असेल ना तिथेच गेलीच असेल, जाईलच. बोधिसत्वाच्या जीवनापर्यंत 16 असंख्येय 1,00,000 कल्प एवढ्या जीवन यात्रा करत बाबासाहेब आंबेडकर येत आहेत. खरंच बाबासाहेब आंबेडकर हेच आर्य मैत्रेय सम्यक संबुद्ध होतील काय? हे जेव्हा होकार आरती हे चिन्ह मिळालं म्हणून मी छळी दाखवतो तुम्हाला, ते टावर मध्ये होते ना, त्यांना समजत होत्या या गोष्टी. आपण बोधिसत्व मानत असतो, जाणत नाही ना. जाणणं आणि मानणं किती जमीन अस्मानचा फरक आहे. त्यामुळे हे धम्मरूपी वैभव ज्यातून या बोधिसत्वाच्या पाऊल खुणांमधून निर्माण होणार आहे, याला जेवढे अडथळे येतील ते अडथळे हळूहळू का होईना ते दूर होत जातील आणि इथे न्यायाच्या आधारावर स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाचं हे संपूर्ण वैभव निर्माण करण्याचं जे काम ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या साऱ्या जगाला वाचवण्यासाठी केलं, त्या बोधिसत्वांच्या पाऊल खुणांवरती हे पाली साहित्याचे हे सगळे विद्यापीठ उत्पन्न होतील. हे नॉलेज वाढेल आणि येणाऱ्या कालखंडात जे 16 असंख्य 1,00,000 कल्प एवढ्या जीवनात ते यात्रा करत येत आहेत, त्या यात्रेमध्ये संगिनी म्हणून आमची रमाई असो, त्या रमाईसाठीच हे आशीर्वचन देऊन भिक्षू संघाचा याच ठिकाणी हा संपूर्ण समारोप होऊन पुढच्या वाटेने आपण पदयात्रा सुरू करणार आहोत. शांत चित्ताने एकाग्र चित्ताने आपण हा सद्धम्म श्रवण करून जे आपण पुण्य संपादन केलं, या पुण्यामध्ये रमाईला देखील आपण सहभागी करून मेत्ता भावना पुण्य वितरण करून बाबासाहेबांची ती 16 असंख्य 1,00,000 कल्प एवढ्या जीवनामध्ये ती संगिनी म्हणून राहावी. आणि बाबासाहेब जेव्हा अर्हत्व प्राप्त करतील, बुद्धत्व प्राप्त करतील, त्यांच्या बरोबर असेल तेव्हा ती भिक्षुनी संघात पुढे अर्हत्व प्राप्त करेल. तोपर्यंत तुम्ही असाल किंवा नाही माहिती नाही, पण ही चित्ताची चेतना असावी लागणार आहे. या आर्य मैत्रेय सम्यक संबुद्धांच्या कालखंडात तुमचा आमचा परत परत जन्म होऊ द्या. ज्यांना ज्यांना जन्मापासून खूप कंटाळा आलाय त्यांना हे वैभव प्राप्त करण्यासाठी या बुद्ध शासनामध्ये त्यांना हे बुद्ध शासन सुरक्षित करून ठेवण्यासाठी जेवढा जेवढा हा त्याग करता येईल, जिला त्यागमूर्ती म्हणतो, या जीवनात बोधिसत्वाच्या जीवनात रमाईचा जो त्याग आहे म्हणून तिला त्यागमूर्ती म्हणतात. ती पतिदेवासाठी नाहीये का, बोधिसत्वाची घडवणूक करण्यासाठी जिचा जो त्याग आहे म्हणून तिला त्यागमूर्ती रमाई म्हणतात. त्या त्यागमूर्ती देखील बाबासाहेबांच्या सावलीप्रमाणे त्यांच्या बरोबर राहोत बुद्धत्व प्राप्त होईपर्यंत. आणि हा सद्धम्माचा साकार हा संपूर्ण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावाने सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. चक्रवादेषु यक्खा देवाच ब्रह्मणो यम्हि कतं पुण्यं सर्व संपत्ति साधकं सर्वं अनुमोदित्वा समग्गा शासनिरता प्रमादरहिता हुन्तु आरक्षांसु विशेषतो पुण्यभागमिदं च यं समं ददातु।
कारितम् अनुमोदन्तु तं सर्वे मेदिनी भवतु सखी मेदिनी भवतु सखी मेदिनी भवतु सखी एक शरण है बुद्ध की, एक शरण है धर्म की, एक शरण है संघ की, और शरण नहीं कोई। इस सत्य वचन के तेज से, इस सत्य वचन की तेज से, इस सत्य वचन की तेज से धम्म प्रकाशित हुए, धम्म प्रतिष्ठित हुए, धम्म प्रसारित हुए। में शरणं मय्यं बुद्ध में शरणं वरं, धम्मो में शरणं वरं, संघो में शरणं वरं। तेन सत्यवचेन भवतु ते जयमङ्गलम्। भवतु सर्वमङ्गलम्, भवतु सर्वमङ्गलम्, भवतु सुखी दुखा निरोगा निब्बाण बच्चे, सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सबकी स्वस्थ मुक्ति हो, स्वस्थ मुक्ति हो, स्वस्थ मुक्ति।